यस, सुरू झालं. यस, मी आहे मल्हार पुजारी आणि मी तुमच्यासाठी नवीन लेक्चर घेऊन आलेलो आहे. सॉरी, नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे ट्रिग्नॉमेट्री 2, सगळ्यात महत्वाचा टॉपिक. की ट्रिग्नॉमेट्री 1 महत्वाचा आहेच आहे, पण तो खूप थोडा पार्ट होता, आधीचा पार्ट होता. पण ट्रिग्नॉमेट्री 2 इज व्हेरी इम्पॉर्टंट. MSTC मॅथमॅटिक्स ते तर आज आपलं आहेच आहे. आणि आता ट्रिग्नॉमेट्री 2 लेक्चर नंबर 1. ठीक आहे, तर ठीक आहे. तर थोडंसं रिव्हिजन करूया आपण. ट्रिग्नॉमेट्री 1 ची रिव्हिजन करूया, जे आपल्याला या ट्रिग्नॉमेट्री 2 मध्ये जे लागणार आहे. ठीक आहे, आता मी जास्त काही वेळ नाही घालवतो वाया तुमचा. काय लागणार आहे ते म्हणजे पहिल्यांदा 3 जबरदस्त फॉर्म्युले. कुठले कुठले फॉर्म्युले? कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ठीक आहे, अजून 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे, तर हे 3 जबरदस्त फॉर्म्युले. दुसरा कन्सेप्ट स्टँडर्ड युनिट सर्कल. ठीक आहे, स्टँडर्ड युनिट सर्कल. का असतं रे स्टँडर्ड युनिट सर्कल? कुठलाही सर्कल घ्या ज्याची रेडियस 1 युनिट आहे आणि ज्याचा सेंटर हा कुठे रे 0,0. आता माझ्या असं लक्षात आलं की काही जण हे थेअरीचे लेक्चर बघत नाही. नो प्रॉब्लेम, आपलं MSTCT मध्येच आहे, त्यांना ऑब्जेक्टिव्ह बघतात, बरोबर आहे. पण अरे काय होतं ना, आता ज्यांना स्टँडर्ड युनिट सर्कलचं बघितलं नाही, आता मी डायरेक्ट म्हणणार रे इथे. काय म्हणणार डायरेक्ट? की जर कुठलाही पॉइंट मी म्हणलं P,X,Y आणि हा अँगल थिटा आहे, तर मी असा लिहू शकतो. स्टँडर्ड युनिट सर्कल आहे त्यामुळे X इज इक्वल टू कॉस थिटा आणि Y इज इक्वल टू साइन थिटा. ठीक आहे, आता मी लेक्चर नंबर 2 मध्ये, माझं जे लेक्चर नंबर 2 आहे, ठीक आहे, ट्रिग्नॉमेट्री फर्स्टचं 1चं, त्यामध्ये मी इन डिटेल शिकवलंय. आता मी इथे डायरेक्ट घेणार. आता ज्यानं ते लेक्चर पाहिलं नाही त्याला वाटेल सरनी काय तर केलं ना. माझी चूक नाही. आता तुम्ही बघत नाही थेरॉटिकल लेक्चर्स, काय फरक पडतो? फक्त ते बघा, कन्सेप्ट समजून घ्या. तरी अजून सुद्धा सांगतो, स्टँडर्ड युनिट सर्कल युट्यूबवर सर्च करायचं, शाकंभरी क्लासेस 2.0 नाही टाकायचं, नुसतं शाकंभरी क्लासेस टाकायचं, पहिलंच येतं. आणि त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपला प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्टमध्ये लेक्चर नंबर 2 जरी बघितलं ना तरी चालतं. जवळपास 90 पर्यंत तर रिव्ह्यूज झालेले आहेत, त्याचे चांगले व्ह्यूज झालेले आहेत. हां, आणि स्पेशल थँक्स फॉर सह्याद्री ट्युटोरियल्स. ठीक आहे, सह्याद्री ट्युटोरियल्स साठी स्पेशल थँक्स. कारण की त्यांनी शाकंभरी क्लासेस नाव त्यांच्या बोर्ड्सवर लिहिलं. अरे आताच जग असं आहे, माणसं माणसाला विचारत नाहीत आणि मदत करायचं लांबच राहिलं, आणि ह्याने थोडी मदत केली, त्यामुळे आपण एवढं तर करू शकतो. स्पेशल थँक्स. ठीक आहे, सह्याद्री ट्युटोरियल्स. थँक्यू सर, सो मच सर. मी सरांना खूप मानतो. हा, मी पण म्हणजे त्यांना फॉलो करत होतो जेव्हा मी स्टुडंट होतो. स्टुडंट म्हणजे काय रे, 2-3 महिन्यापूर्वी मी स्टुडंटच होतो. आता मला इच्छा झाली शिकवायची, कारण मला आवडतं, मला मजा येतो. बघ ना, जेव्हा 27 सबस्क्रायबर होते 27. 2-3 दिवसात आताचा बहुतेक आकडा माझा 57 वर आहे. म्हणजे 30 सबस्क्रायबर सह्याद्री ट्युटोरियल्सच्या सरांमुळे झालेलं आहे, असं वाट. ठीक आहे, त्यामुळे मी त्यांना स्पेशल थँक्स म्हणतो. थँक्यू सर, सो मच. खूप. आणि हे सबस्क्रायबर वाढले ना, त्यामुळे मोटिवेशन जबरदस्त मिळतं. आणि एवढंच सांगतो तुम्हाला, जर तुम्हाला लेक्चर समजत असेल ना रे, तर कमेंट करत जावा. ठीक आहे, किंवा लाईक तर करत जावा. जर नाही समजलं तर डिसलाईक करत जावा. मी माझी इम्प्रूव्हमेंट करून घेतो, तुम्हाला तो कन्सेप्ट परत सांगतो. पण कमेंट काहीतरी करत जावा. लेक्चर बघताय तुम्ही, बरोबर आहे, पण काहीतरी करत जावा. लाईक करत जावा, किंवा लाईक करू नका, तुम्हाला वाटेल तो सरचा फायदा आहे. लाईक डिसलाईक केल्याने काय नाही होत, फक्त कमेंट करत जावा. कमेंट केल्याने काय होतं रे, की समजतं की माझं शिकवणं तुमच्यापर्यंत पोहोचतंय का नाही. ठीक आहे, कमेंट करत जावा, मी एवढं सांगतो. ठीक आहे, खूप जणांचे ज्यांचे युट्यूबवर चॅनल आहे किंवा अकाउंट आहे त्यांचे मला नोटिफिकेशन येतं लगेच, हा मनुष्याने तुम्हाला सबस्क्राईब केलं,
बरोबर. मी त्यांना काही मेसेज पण पाठवले की अरे तुम्हाला जर माझं समजत असेल तर मला सांगा, किंवा काही माझं चुकत असेल तर मला ते सांगा की मी ते इम्प्रूव्हमेंट करेन. ठीक आहे, सजेशन द्या मला. मी पण स्टुडंटच आहे रे, मी काय टॉपचा शिक्षक आहे का पूर्ण? नाही, पण मी एक स्टुडंट आहे, पण मेहनत तर मी घेतोच आहे तुमच्यापेक्षा जास्त तुमच्यासाठी. तर स्टँडर्ड युनिट सर्कलचा आपण तो कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे, तो आता पुढेच लागणार आपल्याला, पुढेच लागणार. ठीक आहे, तर आजचं लेक्चर स्टार्ट करायचं का? हे थोडंसं मागच्या लेक्चर म्हणजे मागच्या टॉपिकचं महत्व. बाकी तर आहेच रे, बाकी तर कोण कुठे, सॉरी, कोण कुठे पॉझिटिव्ह आहे ते पण जबरदस्त. सॉरी, इथे घेतो, विसरलो. कोण कुठे पॉझिटिव्ह विसरलो होतो मी. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल रेशो, सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन रेशो, थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन, आणि इकडे आता मी हे तुम्हाला सांगतो की मी हे प्रूफ केलेलं आहे, तुम्हाला प्रूफ सहित दाखवलेलं आहे. ठीक आहे, ज्यांना वाटतंय मी रटवतोय मी, माझी जबाबदारी की एकही फॉर्म्युला मी तुम्हाला रटवणार नाही किंवा पाठ करा म्हणणार नाही. तर हे कसं लक्षात ठेवायचं, आमच्यासारखं ट्रिग्नॉमेट्री कुठंच नाही. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो, साइन बरोबर कोसेक आलाच, कारण की तो त्याचा रेसिप्रोकल आहे. टॅन बरोबर कॉट आलाच थर्ड क्वाड्रंट मध्ये, टॅन पॉझिटिव्ह असतो, आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्ह असतो. तर हे तुम्हाला समजत असेल तर हा याचा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, साइनचा ग्राफ वगैरे पण इम्पॉर्टंट आहे, पण तो फंक्शनच्या दृष्टीने इम्पॉर्टंट. ठीक आहे, आणि अजून एक फॉर्म्युला तो म्हणजे साइन ऑफ मायनस थिटा हा मायनस साइन थिटा बरोबर असतो, कॉस ऑफ मायनस थिटा कॉस थिटा बरोबर असतो, आणि मग बाकीचे फॉर्म्युले तुम्हाला त्यानुसार मिळतीलच ना, टॅन ऑफ मायनस थिटा मायनस टॅन थिटा वगैरे असे. तर पुढे जायचं का रे? पुढे जाऊया. तर ठीक आहे, तर हा आहे फर्स्ट टॉपिक आपल्या, फर्स्ट का म्हणा तुम्ही त्याला, फर्स्ट युनिट म्हणा, काही म्हणा. ठीक आहे, आम्हाला हा कंपाऊंड अँगल्स, ट्रिग्नॉमेट्री फंक्शन्स ऑफ कंपाऊंड अँगल्स म्हणून एक वेगळा चॅप्टर होता. आता तुम्हाला सगळे एकत्र झाले. फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले म्हणून वेगळा चॅप्टर होता, पण हा ट्रिग्नॉमेट्री 2 मध्ये हे दोन्ही चॅप्टर एकत्र झालेले आहेत. ठीक आहे, तर ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ सम अँड डिफरन्स ऑफ अँगल्स. ठीक आहे, तर आपण आधी कंपाऊंड अँगल म्हणजे काय समजून घेऊया. ठीक आहे, हा कन्सेप्ट आहे तो कंपाऊंड अँगल. तर काय नाही रे, कंपाऊंड अँगल काही नाही, असं उगं नाव दिले त्याला, पण महत्व आहे. का महत्व आहे म्हणावं की एक माझ्याकडे एक अँगल आहे. ठीक आहे, त्याला मी ए म्हणतो, दोन अँगल आहेत म्हणा, आणि एक बी आहे. ठीक आहे, मग काहीतरी घेतो मी, ए घेतो 45 डिग्री, आणि त्यालाच π/4 रेडियन पण म्हणतो आपण, π/4 रेडियन. आता हे ऑरचं चिन्ह आहे बरं का, डिव्हिजन्स नाही. आणि यालाच 30 डिग्री, यालाच काय म्हणतात रे, π/6 रेडियन. ठीक आहे, जर तुम्ही ए प्लस बी घेतला तर तुम्हाला काय मिळेल रे? 75 मिळेल का? काय मिळेल? 75 मिळेल. म्हणजेच काय मिळेल रे, π/4 प्लस π/6. कसं करणार रे याचे? ठीक आहे, कसं होणार आहे, इकडे 10 π/24 म्हणजेच 5π/12 रेडियन. रेडियनचं जाऊ दे, 75 आला का रे? तर 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 आपल्याकडे दोन अँगल होते, ए होता आणि बी होता, बरोबर. जेव्हा तुम्ही याची बेरीज केली तर तुम्हाला कुठला तर एक अँगल मिळाला, तो होता ए प्लस बी. तो होता ए प्लस बी, म्हणजे इथे होता 75 म्हणा ना, 75 डिग्री. ठीक आहे, आता या लोकांचे जर तुम्ही साइन रेशो कॉस रेशो अशी घेतली, ठीक आहे, तर आधी या अँगल वर, ठीक आहे, हा आपल्याकडे एक अँगल आहे ए आणि बी, ह्याच्या ठीक आहे, ह्याची बेरीज घेतली, ह्याची बेरीज घेतली ना, त्यालाच म्हणतात कंपाऊंड अँगल. त्यालाच काय म्हणतात, कंपाऊंड अँगल. तुम्ही वजाबाकी घ्या, वजाबाकी घ्या. ठीक आहे, अँगल मायनस अँगल, अँगलच असतो ना कुठला तरी अँगल, ए मायनस बी, हा पण एक अँगलच आहे ना, त्यालाच म्हणतात कंपाऊंड अँगल. ठीक आहे, कंपाऊंड अँगल म्हणजे काय वेगळं नाही, फक्त त्याचा डिफरन्स घ्यायचा दोन अँगलचा, की ज्याची आपण साइन कॉस टॅन असे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे रेशो घेऊ शकतो. फंक्शन्सचे रेशो काय अर्थ आहे का माणूस? ठीक आहे, ठीक आहे, त्यालाच म्हणतात कंपाऊंड अँगल. कुठलाही अँगल घ्या तुम्ही, ए प्लस बी घ्या, ए घ्या बी घ्या, त्या दोघांची बेरीज करा किंवा वजाबाकी करा, कुठला तरी एक अँगल मिळेल. ठीक आहे, तो असतो कंपाऊंड अँगल. ठीक आहे, तो असतो कंपाऊंड अँगल. कंपाऊंड का म्हणायचं?
कंपाऊंड का म्हणायचं, कारण तो दोन अँगल मुळे मिळालेला आहे, 2 अँगल्स. काहीतरी 2 अँगल्सची ऑपरेशन करायचं, त्याची एकतर बेरीज करायची किंवा त्याची एकतर वजाबाकी करायची. या 2 ऑपरेशन्समुळे तो अँगल मिळालेला आहे, तो अँगल मिळालेला आहे ना, म्हणून तर त्याला म्हणायचं कंपाऊंड अँगल. ठीक आहे. कंपाऊंड अँगल, सेकंडरी अँगल, सेकंडरी नाही म्हणतात, कंपाऊंड अँगल म्हणतात तुम्हाला, कंपाऊंड अँगल, पण त्याला सेकंडरी अँगल सुद्धा म्हणू शकतो, कारण की 2 अँगल मुळे मिळालेला आणि तो अँगल एक आहे. दिस इज अ कंपाऊंड अँगल. मग तुम्ही याचे साइन रेशो, कॉस रेशो घेतले, समजा मी साइन घेतला, तर ह्याचा काही फॉर्म्युला असू शकतो का, ज्यानं आपल्याला 75 साइन ऑफ 75 कळू शकतो. बरोबर, साइन ऑफ असं लिहू शकता ना तुम्ही, साइन ऑफ 75, साइन ऑफ 75 इज इक्वल टू साइन ऑफ 75 डिग्री इज इक्वल टू साइन ऑफ 30 डिग्री प्लस 45 डिग्री. आता आपल्याला साइन 30 आणि साइन 45 माहिती आहे, साइन 30 1/2 असतो आणि साइन 45 1/√2 असतो. तर असा काही फॉर्म्युला तुम्हाला बनवता येईल का, की ज्याने तुम्हाला साइन 75 मिळेल. तेच म्हणजे ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ कंपाऊंड अँगल्स. बस एवढंच, की फॉर्म्युले तयार करा. आता तुम्हाला 4 फॉर्म्युले आहेत, टॅनचे धरून 6 आहे. ठीक आहे, टॅनचे धरून 6 आहे, अजून पुढेही भरपूर आहे. ठीक आहे, मी एकाच ह्याच्यात नाही घेतले, पण असं होतं बघा, असं होतं की तुमचे जे शिक्षक असतात ना रे, आता मला माहित नाही, आमच्या शिक्षकांनी तर आम्हाला ह्याचं प्रूफ दिलं नव्हतं. ठीक आहे, हा थेरमच येतो, हा थेरम येत नाही परीक्षेला, तो तुमच्या कुठल्याही परीक्षेला येत नाही, पण दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. या हा थेरम, हा फॉर्म्युला कसा आला. ठीक आहे, हे प्रूफ सहित घेणार बघा आपण. ठीक आहे, हर मैदान फतेह है ना, मेहनत ऐसी करो कि हर मैदान फतेह हो जाए. जो भी मैदान में जाओ ना, हर मैदान फतेह करके आओ. वैसे ही फॉर्मूला ऐसा करो, ठीक है, फॉर्मूला ऐसा करो कि हर प्रूफ ऐसा करो कि हर फॉर्मूला फतेह, हर मैदान फतेह. जो भी करना है ना, हर मैदान फतेह लाइक करना, सब बस खत्म हो जाएगा. कोई भी चीज लाइफ में हार्ड नहीं होती. ठीक है, मनुष्य गलती यहीं पे करता है, मनुष्य गलती यहीं पे करता है, वो कई चीजों को इजी में लेता है. ठीक है, कई चीजों को वो इजी में लेता है और कई चीजों को हार्ड समझ के उसका सामना नहीं करता, इसीलिए तो फेल हो जाता. लेकिन हार के बाद जीतने को बाजीगर बोलते हैं. ठीक है, बाजीगर किसको बोलते हैं, जो हारने के बाद भी जीतते हैं. हमको तो हारना बिल्कुल पसंद नहीं, हम जीतने के बाद भी जीत के ही रहेंगे. कैसे, फॉर्मूला पहले थेरी. अब इसका प्रूफ नाही, सॉरी हिंदीत का बोलायला मी, ह्याचा प्रूफ तुम्हाला नाही येणार, परीक्षेला नाही येणार, पण तुम्ही हे केलं पाहिजे, कारण की ह्याची जी प्रोसेस आहे, दिस इज अ मॅथमॅटिक्स. तुम्हाला बघा, तुम्हाला सीईटी ला ऑब्जेक्टिव्ह आहेत, बरोबर. सीईटी नंतर तुम्ही इंजिनिअरिंगला जाणार, तिथे तर ऑब्जेक्टिव्ह असतात का, नाही. तिथे अशाच प्रकारचे डेरिव्हेशन्स असतात, भरपूर भरमसाठ 10-12 पाणी एक असतं. ठीक आहे, मग तिथे काय करणार, मग तिथे जर तसं थिंकिंग पाहिजे ना, तिथे तिची सराव पाहिजे, तिथे सराव तो हटतो, मग वाईट येऊन बाहेर पडतो, 1 वर्ष वाया जातो. मग ते जर होऊ नये, मग असल्यावर क्वेश्चनची तयारी झाली पाहिजे. मी तुम्हाला काय म्हणतो, हे थेरम तुम्ही लिहून काढा, हे करा, पाठ करा, काही म्हणत नाही, तुम्ही फक्त समजून घ्या की कसं प्रूफ केलं, हे आपल्याला पाहिजे ना, की कसं प्रूफ केलं, समजतंय. त्यासाठी एवढा मोठा सर्कल घेतला, काहीतरी असेल ना महत्वाचं. तर हा फॉर्म्युला पाठ करायचा, या फॉर्म्युल्यावरनं आपल्याला हा फॉर्म्युला मिळणार, कॉस ऑफ ए प्लस बी. ठीक आहे, याच फॉर्म्युल्यावरनं आपल्याला साइन ऑफ ए प्लस बी हा फॉर्म्युला मिळणार, काहीतरी असेल ना रे, ते पुढे बघू ना. आणि याच फॉर्म्युल्यापासून साइन ऑफ ए मायनस बी मिळणार. ठीक आहे, आणि याच 2 फॉर्म्युल्यापासून आपल्याला टॅन ऑफ ए प्लस बी मिळणार, आणि कॉस ऑफ ए मायनस बी आणि साइन ऑफ ए मायनस बी पासून आपल्याला टॅन ऑफ ए मायनस बी मिळणार. तुम्ही जर फॉर्म्युल्याच्या दोघांचा रेशो घेतला तर टॅन ऑफ ए मायनस बीच येणार आहे, तर तेव्हा बघू. तर दिस इज अ 6 फॉर्म्युले, खूप सोपे आहेत बरं का, खूप सोपे. फक्त समजलं पाहिजे की कसं करायचं. ठीक आहे, कसं करायचं हे फॉर्म्युले काहीतरी लोक तुम्हाला सांगतात की अशी लक्षात ठेवा. ठीक आहे, लक्षात काय रे, कोण पण सांगेल,
प्रूफ कोण नाही सुद्धा सांगणार, ठीक आहे, प्रूफ कोणी सुद्धा नाही सांगणार. तर असं ते प्रूफ आम्हाला पण आमच्या सरांनी शिकवलं नव्हतं, तरी सुद्धा मी शिकवू शकतो. बघा, आमच्या सरांनी आम्हाला शिकवलं नव्हतं तरी सुद्धा मी शिकवू शकतो. मी सरांना दोष देत नाही बरं का, सॉरी हा, सर माझ्यापेक्षा खूप मोठे, पण सांगतोय की आम्हाला हे सरांनी घेतलं नव्हतं तरी मी तुम्हाला शिकवू शकतो. म्हणजे तुम्ही मला अंडर एस्टिमेट करू नका, ठीक आहे, की ह्याच्याकडे काय डिग्री नाही आणि हा काय शिकवू शकत नाही, ठीक आहे. तर हे बघा ओरिजिन आहे हा, अँड दिस इज ऑल्सो, बघा दिस इज ऑल्सो स्टँडर्ड पुढचं बोला रे तुम्ही, युनिट सर्कल. बघा कुठे कन्सेप्ट येतो रे याचा, कुठपर्यंत कन्सेप्ट येतो, म्हणून तर मी ते शिकवलं नाही इन डिटेल. आता लोकांना हे समजत नाही की हे स्टँडर्ड युनिट सर्कल आहे, ठीक आहे. हा पॉइंट घेतो मी एस, मग मला एस चे कोऑर्डिनेट सांगा रे तुम्ही, व्हिडिओ पॉज करून विचार करा. हे आता तर सांगितलं ना, दिस इज अ स्टँडर्ड युनिट सर्कल. प्रूफ स्टार्ट झालं बघा, प्रूफ स्टार्ट झालं. काय असेल रे, करेक्ट 1,0. समजतंय? किती सोपं ना, किती सोपं. आता एक मिनिट, मला 3 पॉइंट प्लॉट करायचे या थेरमच मध्ये. कसं म्हणा, टेक 3 पॉइंट्स सच दॅट, 3 पॉइंट्स कुठले म्हणाव सर, P, Q and R, such that कशा पद्धतीने घ्यायचे की, हे बघा, P साठी एक कंडिशन आहे, P तुम्ही कुठेही घेऊ शकता, ठीक आहे, P, Q आणि कुठेही घेऊ शकता, पण एक सेकंड क्वाड्रंट मध्ये घ्यायचा आणि एक फर्स्ट क्वाड्रंट मध्ये घ्यायचा. P आणि Q बाबतीत म्हणतोय मी फक्त, एक सेकंड क्वाड्रंट मध्ये घ्यायचा आणि एक फर्स्ट क्वाड्रंट मध्ये घ्यायचा. मी काय करतो, P जो पॉइंट आहे ना रे, P पॉइंट सेकंड क्वाड्रंट मध्ये घेतो आणि मग मी OA जोडतो, सॉरी OP जोडतो. मला एक अँगल मिळेल, समजतंय, मला एक अँगल मिळेल आणि मी त्याला असं म्हणतो, म्हणजे ह्याचा इनिशियल आर्म हा OS आहे, टर्मिनल आर्म हा OP आहे, समजतंय? आता हे समजायला पाहिजे ना, फर्स्ट लेक्चर मध्ये मी सगळं शिकवलं आणि त्या OP ला A म्हणतो, ठीक आहे. आता P मी सेकंड क्वाड्रंट मध्ये घेतलाय, तर आपल्याला दुसरी कंडिशन काय रे Q ची, Q हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असलाच पाहिजे. कोण म्हणलं म्हणून सर, मी सुरुवातीला म्हणलं ना, P आणि Q असे 2 पॉइंट घ्या, एक सेकंड क्वाड्रंट मध्ये असला पाहिजे आणि दुसरा R बद्दल वेगळी कंडिशन आहे, ती नंतर बघू आपण. पण P आणि Q बाबतीत आता सांगतो, एक सेकंड क्वाड्रंट मध्ये असला पाहिजे आणि दुसरा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असला पाहिजे. त्यापैकी मी P जो येणार आहे तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये घेतला आणि मग Q कुठंतरी घेतो, मी असा Q घेतो, जरा तो वेगळ्या कलरने दाखवतो, म्हणजे तुम्हाला परत गोळ नाही होणार अँगल होऊन, तुमच्यापेक्षा मला नाही गोळ होणार, कारण की लॉट्स ऑफ थिंग इथे या फिगर मध्ये येणार. तुम्ही तर पुस्तकातली आकृती बघून या थिअरमची जीव टाकला असणार, अरे असलं कसलं, पण खूप सोपं. या 10वीचा एक कन्सेप्ट येतो फॉर्मला, 3 तुम्हाला सर्कलचे तेव्हा बघू आपण, ठीक आहे, तेव्हा बघू. तर आणि मग तो जो अँगल असणार ना, आता हे बघा Q, ठीक आहे. मग आता एक मिनिट, मग हा जो अँगल झाला ना रे, कुठला अँगल झाला म्हणावं, हा B म्हणतो मी, SOQ अँगल झाला ना कुठला. तर आता मला पॉइंट P चे कोऑर्डिनेट कोण सांगेल का रे? परत एकदा हिंट देतो, दिस इज अ स्टँडर्ड युनिट सर्कल. व्हिडिओ पॉज करून तुम्ही पॉइंट P ची कोऑर्डिनेट लिहू शकता. काय लिहिणार, ज्यांनी बरोबर लिहिणार रे त्याला 100 पैकी 100 मिळणार बघा मॅथमॅटिक्स मध्ये. cos A करेक्ट, sin A, cos A sin A. म्हणून तर मी पहिल्यांदा शिकवलं ना रे की स्टँडर्ड युनिटचे सर्कल हे त्या जो थिटा जो बनलेला असतो, एक्स कोऑर्डिनेट हा cos थिटा असतो, वाय कोऑर्डिनेट हा sin थिटा असतो, म्हणून तर ते सांगितलं. आणि पॉइंट Q चे कोऑर्डिनेट सांगा रे, मुद्दाम असं लिहितो.
कॉस बी साइन बी. समजतंय? आता मला हे बघा, सच दॅट म्हणून असं लिहायचं की मेजरमेंट ऑफ अँगल POS किंवा POX, दिस इज एक्स ऍक्सिस. एस घेऊ नका, एक्स घ्या, एक्स, एस नको, एक्स, आणखी सोपं पडतं. POX, एक्स हा एक्स ऍक्सिस आहे, तो पॉइंट इथे. एस चालतं, एस पण चालतं, काय फरक पडत नाही, पण तुमच्या पुस्तकात POX आहे म्हणून POX घेतो. काय POS घेतलं तरी चालतं. POX, दिस इज ए, है ना. मेजरमेंट ऑफ अँगल QOX is B. Therefore मेजरमेंट ऑफ अँगल POQ कोण सांगेल का रे मला किती? सोपं म्हणावं सर, पहिलीतल्या मुलाला सुद्धा. कस काय म्हणावं? हे बघा, हा एवढा ए आहे म्हणा, हा एवढा ए, त्यामधला हा एवढा बी आहे म्हटल्यावर हा किती असेल? A मायनस बी. समजतंय? किती असेल? A मायनस बी असेल का? दिस इज अँगल A मायनस बी, बरोबर आहे? A मायनस बी. आता आर ची कंडिशन तुम्हाला सांग. आर तुम्हाला असा पॉइंट घ्यायचा आहे. टेक आर, टेक अ पॉइंट आर सच दॅट आर तुम्हाला असाच घ्यायचा आहे, मुद्दाम असाच घ्यायचा आहे. तुम्ही प्रोटेक्टर असतं, प्रोटेक्टरनी मोजून, म्हणजे जर तुम्हाला रिअल मध्ये जर असं आलं की असं मोजायचं काही, तर तुम्ही घेऊ शकता. आता नको, आता तुम्ही कुठेही घेऊ शकता. आर तुम्हाला असाच पॉइंट घ्यायचा आहे की जो की सांगतो बघा, मेजरमेंट ऑफ अँगल आर तुम्ही असा घेणार ना, मग काय तरी येईल, कुठेतरी येईल, इथे कुठेतरी. तर तो मेजरमेंट ऑफ अँगल XOR, हा अँगल मेजरमेंट ऑफ अँगल POQ बरोबर. POQ का असणार आहे? A मायनस बी असणार. फ्रॉम फिगर म्हणू शकतो आपण, या तिन्हीला फ्रॉम फिगर म्हणू शकतो. ठीक आहे. एक सच दॅट, मुद्दाम घ्यायचा, मुद्दाम, तरच फॉर्म्युला असेल. ठीक आहे. आता मी इथे नाही घेत, ठीक आहे, हा ॲक्यूट अँगल होतो. हा जर तुम्ही POQ मोजला तर तो 90 पेक्षा थोडा मोठा होतो, म्हणून मी थोडासा इथे घेतो. आर सोपं जातं. काय होतं? सोपं जातं. आर कोऑर्डिनेट. ठीक आहे. तर मग हे जोडतो मग आपण XOR कसा घेतला रे मुद्दाम? तो अँगल कोणाबरोबर आहे? POQ बरोबर आहे. म्हटल्यावर POQ ची व्हॅल्यू किती? A मायनस बी. ती पण असेल दाखवली, A मायनस बी. आता त्यानं एक्स ऍक्सिस बरोबर केलाय का? एक्स ऍक्सिस बरोबर केला म्हणजे ह्याची कोऑर्डिनेट कोणीतरी सांगा रे मला. ह्याची कोऑर्डिनेट सांगा की. ह्याचे कोऑर्डिनेट करेक्ट इथे लिहितो बघा. आर चा कोऑर्डिनेट कॉस ऑफ A मायनस बी, कारण तो अँगल किती? एक्स ऍक्सिस बरोबर ना. थिटा कोण असतो? एक्स ऍक्सिस बरोबर असतो ना. टर्मिनेट आर मी एक्स ऍक्सिस बरोबर केलेला अँगल असतो. साइन ऑफ A मायनस बी. ठीक आहे. एवढी इथपर्यंत समजतंय का रे? हे पॉइंट कशी घेतलेत बघा, नीट बघा, व्हिडिओ पॉज करा किंवा परत एकदा बघा, हा ना. हे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अजून आपल्याला खूप पुढे जायचंय. हे आतापर्यंत इथे संपलेलं नाहीये. ठीक आहे. अजून एक करायचे कन्स्ट्रक्शन. अरे इच्छा, हे तुम्हाला दिसत नसेल ना, शिकवण्याच्या भरात मी इतका हे होऊन जातो की मला समजत नाही की लोकांना काय दिसतंय काय नाही. ठीक आहे. हा इथे लिहितो बघा, काय घ्यायचं आपल्याला? मेजरमेंट ऑफ अँगल XOR इथपासनं इथे लिहितो बघा. XOR इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल POQ सच दॅट ना, म्हणून म्हटलं ना, टेक अ पॉइंट आर सच दॅट मेजरमेंट ऑफ अँगल XOR इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल POQ. मोजून आलाच पाहिजे, तसाच पॉइंट निवडायचा की तो आलाच पाहिजे. ठीक आहे. समजतं इथपर्यंत तर समजतंय का रे? हे आर चे कोऑर्डिनेट समजले, A मायनस बी, A मायनस. ठीक आहे. आता काय करायचंय बघा, आता इथे लिहितो किंवा कुठेही लिहितो, इथे या भागात लिहितो, है ना. इथपर्यंत आपल्याला काय कन्स्ट्रक्शन वगैरे नाहीये, त्यामुळे इथे लिहितो. समजून घ्या. आता इथे लिहितो ड्रॉ किंवा जॉईन.
जॉईन म्हणतो. जॉईन कॉर्ड पी क्यू. जॉईन कॉर्ड पी क्यू. पी क्यू म्हणजे पी क्यू जोडा, ती कॉर्ड होते ना, असं नको म्हणायला. जॉईन कॉर्ड नको म्हणायला. जॉईन सेग पी क्यू किंवा जॉईन पॉइंट पी अँड क्यू असं पण म्हणा, किंवा बरोबर आहे ड्रॉ कॉर्ड पी क्यू म्हणा, चांगलं वाटेल. ड्रॉ कॉर्ड पी क्यू. ठीक आहे. ड्रॉ कॉर्ड्स, दोन काढायचे आहेत आपल्याला. कॉर्ड्स पी क्यू अँड आर एस. पी क्यू अँड आर एस. इथपर्यंत कन्स्ट्रक्शन गिवन एवढं आलं बघा. गिवन वगैरे गिवन नाही आहे यात, काय दिलंच नाही आपण है ना, फक्त एवढंच म्हणले कॉस ऑफ ए मायनस बी कॉस ए कॉस असं म्हणलं. कन्स्ट्रक्शन मध्ये एवढं आलं. आता एक प्रश्न प्रूफ, किंवा हे प्रूफच आहे, याचं उत्तरच आहे असं लिहू शकता. फक्त हा भाग तुम्ही कन्स्ट्रक्शन म्हणून लिहू शकता. ठीक आहे, एवढं झालं कन्स्ट्रक्शनचं. समजतंय. आता मी काय म्हणतो बघा, देअरफोर तुमच्या पुस्तकात ही डायरेक्ट स्टेप आहे बघा. ही पुस्तकात तुमच्या डायरेक्ट स्टेप आहे. पी क्यू इज इक्वल टू आर एस. माणसाला समजतच नाही की व्हाय दिस इज. म्हणून बहुतेक तुमच्या शिक्षकाला हे पण बहुतेक हे येत नसेल की पी क्यू इज इक्वल टू आर एस का घेतलं. ठीक आहे, तुमच्या शिक्षकाला पी क्यू इज इक्वल टू आर एस का घेतलं एवढं समजते का बघा फक्त तुम्हाला. पी क्यू इज इक्वल टू आर एस का घेतलं. आपण पी क्यू जोडायचा राहिला का रे, इथे जोडू ना आपण, तसं नको करायला. पी क्यू जोडू, आर एस जोडू. ठीक आहे. पी क्यू इज इक्वल टू आर एस का घेतलं हे तुमच्या शिक्षकाला बहुतेक नाही सांगताय, त्यामुळे तो बहुतेक या प्रूफला जुट्टा मारतो. किंवा जर हे प्रूफ तो देत असेल ना तर तो म्हणतो की असंच असतं, पण असं नसतं. तुम्हाला रिझन सांगतो मी. हे रिझन सांगायला मला परत 10वीत यावं लागेल. हे दिसतंय ना रे तुम्हाला, जर दिसत नसेल तर मी पेन बनवतो. ठीक आहे बघा, 10वीत यावं लागेल. 10वीत तुम्ही सर्कलच्या कॉर्ड्स बद्दल 3 नियम शिकलेला बघा. 3 नियम शिकलेला. त्यातला पहिला नियम मी सांगतो. ठीक आहे, पहिला नियम मी सांगतो. ठीक आहे, समजा एक कॉर्ड आहे, सेंटर आहे ओ सर्कलचा, कॉर्ड आहे पी क्यू. ठीक आहे, जर मी ओ पासून कॉर्डवर परपॅन्डिक्युलर टाकला तर या कॉर्डला तो बायसेक्ट करतो. म्हणजे पीएम इज इक्वल टू एम क्यू. दोन कॉर्डचे समान भाग करतो. पाठ केला असेल ना, द परपॅन्डिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. पाठ केलं असेल. दुसरी प्रॉपर्टी होती कॉर्ड्सची, जर दोन कॉर्ड्स इक्वल लेंथच्या असतील म्हणजे सेम असतील, दोन कॉर्ड्स जर इक्वल असतील, पी क्यू आणि इथे असेल आर एस आणि इथे असेल समजा मी सेंटर घेतो ओ, तर ते सेंटर पासून इक्विडिस्टन्स असतात. इक्विडिस्टन्स म्हणजे समजा मी या कॉर्डवर परपॅन्डिक्युलर डिस्टन्स टाकला ओचा आणि यावर एक परपॅन्डिक्युलर टाकला, तर इथे म्हणतो मी एम आणि इथे म्हणतो एन, तर ओ एम इज इक्वल टू ओ एन असतं ना. ओ एम इज इक्वल टू ओ एन असतं. काय प्रॉपर्टी होते रे, टू इक्वल chords of a same circle have इक्विडिस्टंट म्हणजे सेम डिस्टन्सचे असतात सेंटर पासून. ओ एम आणि ओ एन सेम असतात. आणि आपल्याला लागणारी प्रॉपर्टी आता कुठली रे, आता ही आहे बघा, की जर मी पॉइंट सेंटर ओ आहे, दोन कॉर्ड्स इक्वल आहेत, ठीक आहे, परत पी क्यू आर एस या दोन कॉर्ड्स इक्वल आहेत, तर टू इक्वल कॉर्ड्स ऑफ सेम सर्कल, एकाच सर्कल मधल्या टू इक्वल कॉर्ड्स फॉर्म्स म्हणजे बनवतात, फॉर्म्स FORMS फॉर्म्स इक्वल अँगल ॲट सेंटर.
म्हणजे जर मी हा अँगल जोडला POQ आणि हा अँगल जोडला, ठीक आहे, हे दोन कॉर्ड्स इक्वल आहेत, तर हे दोन अँगल पण इक्वल असतात. आता ह्याचा कॉन्व्हर्स काय रे? आता हे दोन सोडा, मी तुम्हाला आठवण करून त्यासाठी सांगितलं, पण ह्याचा कॉन्व्हर्स सेम असणार ना. जर हे दोन अँगल कॉन्ग्रंट असतील, म्हणजे इक्वल असतील. कॉन्ग्रंट म्हणजे काय? इक्वल. ठीक आहे, कॉन्ग्रंट म्हणजे काय? इक्वल असतील, तर या दोन साइड पण इक्वल असतात. हे प्रूफ केलं असेल बघा तुम्ही, SSS टेस्ट, SAS टेस्ट है ना, SAA मराठीमध्ये त्याला बा को असं टेस्ट आहे, आणि राईट अँगल ट्रायंगलची एक टेस्ट आहे. तर या टेस्टनी तुम्ही प्रूफ केलं असेल. हे प्रूफ पण करू शकता तुम्ही, तर या दहावीत राहू दे. पण या 3 प्रॉपर्टी मधला ह्याचा जो कॉन्व्हर्स आहे ना, कॉन्व्हर्स काय? पहिला थेरम काय? जर दोन इक्वल कॉर्ड्स सेम सर्कल मध्ये असतील तर ते सेंटर पाशी इक्वल अँगल बनवतात. जर इक्वल अँगल फॉर्म होत असतील तर त्या कॉर्ड इक्वल असतात. हीच प्रॉपर्टी आपल्याला इथे वापरायची आहे, की हे बघा, हे दोन अँगल इक्वल आहेत, हे दिसतंय का तुम्हाला? A - B इथे पण आहे, मग त्याच्या अपोजिट साइड आहे, त्याच्याच अपोजिट कॉर्ड कुठली? PQ. आणि इथे पण A - B आहे. कुठे? हा बघा, हा A - B आहे, हा A - B. त्याच्या अपोजिट कोण दिसतंय? RS. म्हणून PQ = RS. समजतंय? म्हणून PQ = RS. ठीक आहे, हे डायरेक्ट पुस्तकात आहे, समजत नाही माणसाला की व्हाय. ठीक आहे, मग असं लिहू शकतो का मी? कॉर्ड PQ = कॉर्ड RS असं म्हणू शकता तुम्ही. कॉर्ड थेरम ऑफ सर्कल, कॉर्डचे 3 थेरम आहेत, त्यापैकी कुठलाही आता म्हणला तरी चालू. ठीक आहे, म्हणल्यावर लेंथ PQ हे असणारच नाही, काय सांगायची गरज आहे? लेंथ RS. ठीक आहे, मी असं म्हणतो, मग या ह्याचा स्क्वेअर घ्या. स्क्वेअर का घेतो? मग समजेल तुम्हाला. PQ² = RS² असलंच पाहिजे ना, असलंच पाहिजे. आता P आणि Q, P चे कोऑर्डिनेट काय? तरी P चे कोऑर्डिनेट आहे cos A sin A, Q चे कोऑर्डिनेट आहे cos B sin B. तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला येतो का रे? डिस्टन्स फॉर्म्युला काय सांगतो? डिस्टन्स फॉर्म्युला, जर एक पॉइंट x1, y1 आहे आणि दुसरा पॉइंट x2, y2 आहे, तर या दोघांमधलं डिस्टन्स जर तुम्हाला काढायचंय तर हे अंडर रूट असतं y1 - y2 होल स्क्वेअर प्लस x1 - x2 होल स्क्वेअर. आता हे स्क्वेअर आहे, त्यामुळे मायनस असू दे प्लस असू दे वजा, बाकी जर मायनस आली तर पण ती स्क्वेअर आहे त्यामुळे ती प्लस होते. डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्ह असतं, त्यामुळे म्हणून तर आपण इथे आता हे रूट निघून जावं म्हणून तर आपण इथे स्क्वेअर केला, त्यामुळे रूट लिहायचा प्रश्नच येत नाही. तर P चे कोऑर्डिनेट काय रे? P चे कोऑर्डिनेट आहेत cos A sin A. Q चे कोऑर्डिनेट आहेत cos B sin B. तर लावा ना मग डिस्टन्स फॉर्म्युला, लावा ना. म्हणल्यावर इथे काय येणार? cos A - cos B होल स्क्वेअर प्लस, बरोबर आहे, sin A - sin B होल स्क्वेअर. हा डिस्टन्स फॉर्म्युला 10वीत झाला ना कोऑर्डिनेट. आता S चे तर कोऑर्डिनेट आपल्याला माहित आहेत 1, 0. फक्त R चे फक्त एवढे माहित आहेत की हे असतं, बरोबर. तर कसं लावणार रे? cos of A - B -1 होल स्क्वेअर. कसं? पहिला cos of A - B -1 होल स्क्वेअर प्लस sin of A - B -0. 0 लिहिला नाही लिहिला काय फरक पडत नाही. A - B आणि ह्याचा स्क्वेअर, मग ह्याचा स्क्वेअर असं लिहितो. हे समजते बघा. डिस्टन्स फॉर्म्युलानी काय केलं म्हणावं, या दोन, हे बघा, हा एक कोऑर्डिनेट मिळाला, हा एक कोऑर्डिनेट, ह्याला x1, y1 म्हणू शकता तुम्ही, x1, y1, ह्याला x2, y2 म्हणू शकता. ठीक आहे, ह्याला पण काही म्हणू शकता, x' y' म्हणा, ह्याला x3, y3 म्हणा. ठीक आहे, डिस्टन्स फॉर्म्युला वापरला, बाकी नाही काय केलं. ठीक आहे, समजतंय. तर मग आता हा ब्रॅकेट फोडा ना, ही दोन्ही ब्रॅकेट फोडा, हा पण ब्रॅकेट फोडायचा. हा तर साइन
ऑफ ए मायनस बी चा स्क्वेअर आहे, त्यामुळे काय फरक पडत नाही. हा का होणार आहे बघा बरं, कॉस स्क्वेअर ए, ठीक आहे, कॉस स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर बी, कॉस स्क्वेअर बी मायनस येणार, कारण की मायनस ए मायनस बी चा स्क्वेअर येतो ना तुम्हाला, कॉस ए कॉस बी मायनस ऑफ 2 कॉस ए कॉस बी. हा ब्रॅकेट फोडा बरं, हा ब्रॅकेट फोडो, इथं मुद्दाम असं लिहितो, साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी मायनस 2 साइन ए साइन बी, मायनस आहे ना मध्ये, इज इक्वल टू, हा ब्रॅकेट फोडा, कॉस स्क्वेअर ऑफ ए मायनस बी, कॉस ऑफ ए मायनस बी स्क्वेअर मायनस 2 कॉस ऑफ ए मायनस बी. बघा हा आपल्याला फॉर्म्युला हवा आहे, कॉस ऑफ ए मायनस बी हवा आहे, लक्षात असू दे, मिळते काय तर प्लस 1 आणि मुद्दाम परत इथे लिहितो प्लस साइन स्क्वेअर, काय लिहिलं म्हणा, हे लिहिलं ना, साइन स्क्वेअर ऑफ ए मायनस बी. समजतंय का रे काय म्हणतंय आता, हे बघा दिस इज 1, ह्याची व्हॅल्यू किती 1, कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर बी किती 1, कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर ए किती 1, आणि हे कसं होणार, यातनं -2 कॉमन काढा, प्लस होणार, -2 कॉमन काढा, काय होणार आहे, कॉस ए कॉस बी, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. समजतंय का रे, समजतंय ना. आणि इथे परत 1 होणार बघा, इथे परत 1 होणार, आणि इथे बघा हे 1 आहे, कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए किती असतं 1, कॉस स्क्वेअर थेटा प्लस साइन स्क्वेअर थेटा किती असतं 1, अँगल सेम आहेत 1 प्लस 1, कुठलं 1 लिहिलं म्हणून सर, हे 1 लिहिलं, हे 1 लिहिलं, आणि मायनस ऑफ -2 इंटू कॉस ऑफ ए मायनस बी लिहिलं, कॉस ऑफ ए मायनस बी. समजतंय का रे, समजतंय. म्हणजे बघा पुढं कसं लिहितो बघा, 1 प्लस, इथे लिहितो 1 प्लस 1 2, ठीक आहे, 1 प्लस 1 2 -2 कॉस ऑफ -2 कॉस ऑफ कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. समजतंय, इज इक्वल टू पुढे काय रे, पुढे आहे 2 -2 इंटू कॉस ऑफ ए मायनस बी. समजतंय का रे, बघा हे 1 प्लस 1 2 -2 कॉस ऑफ ए मायनस बी लिहिलं. आता हे 2 ला 2 जाणार, काय राहणार खाली, -2 कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी इज इक्वल टू -2 इंटू कॉस ऑफ ए मायनस बी. आता हे -2 ला पण -2 निघून जाणार, आणि बाजू बदलून लिहितो है ना, हर मैदान फतेह, हर फॉर्मूला फतेह. अरे जीत लोगे अगर आपने ना ये फॉर्मूला डिराइव किया तो, अगर आपने ये फॉर्मूला है ना बिना सिखाए, भगवान है ना, जो भी बैठे हैं मेरे फ्रेंड्स बहनों भाइयों, बिना सिखाए मैंने ये फॉर्मूला डिराइव किया है, ठीक है. ऐसा नहीं कि आगे यहाँ पे पुस्तक वगैरह रखा है और मैंने ना किया, ठीक है. मेरे यहाँ पे कुछ नहीं है, आप देख सकते हो, सिर्फ ये पड़ा हुआ है, ठीक है, ये वैकॉम का पैड है, सिर्फ ये पड़ा हुआ है, और यहाँ पे एक माउस है, बाकी कुछ नहीं है आसपास. आपके सामने मैंने ये फॉर्मूला डिराइव किया है. आपको बता क्या है फॉर्मूला, कॉस ऑफ ए माइनस बी इज इक्वल टू कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. समजतंय. कॉसला नेहमी लक्षात ठेवा, जर इथे मायनस साइन असेल ना तर त्याच्या फॉर्म्युल्याच्या उत्तरात नेहमी प्लस साइन असते. आता इथे बघा, समजतंय का रे, कितना हर मैदान फतेह. अरे जीत लोगे अगर ये आपने फॉर्मूला डिराइव किया तो. कैसे कैसे किया है देखो, लॉट्स ऑफ थिंग. परत एकदा नीट बघा, हा फॉर्मूला डिराइव करणं सोपं नाही, हा फॉर्मूला डिराइव करणं सोपं नाही, हे असंच लक्षात ठेवायचं असतं असं म्हणतात माणसं, समजताय, पण आपल्याला नाही ना ते जमत.
आपल्याला नाही जमत ते. का नाही जमत? कारण की आपला सवयच नाही रे, ती सवयच नाही आपली, की असलं नाही आवडत. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, तो फॉर्म्युला एकदा कसा आला कळलं ना, तो लक्षात राहतोच रे, त्या आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये बसतोच तो फॉर्म्युला. कधीच आयुष्यात कधी विसरणार नाही तुम्ही. माझं नाव लक्षात राहणार, मल्हार पुजारी. मल्हार पुजारींनी मला हा फॉर्म्युला शिकवला होता आयुष्यभर, मरच तोपर्यंत. कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी कॉस ऑफ ए माइनस बी. किती सोपा, किती सोपा. अरे हर मैदान फतेह, यही तो मेहनत होती है. ठीक है, ऐसा नाही की ये मैं मुझको सिखाया नाही तरी सुद्धा मी तुम्हाला हे शिकवू शकतो. तसंच सर्कल आपल्या कोऑर्डिनेट जॉमेट्रीने शिकायचंय आम्हाला. सर्कल कंडिशन ऑफ टँजन्सी ऑफ सर्कल नव्हता, तरी सुद्धा मी सांगू शकतो कंडिशन फॉर टँजन्सी ऑफ सर्कल इज इक्वल टू सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. इलिप्सची फक्त ए स्क्वेअरच्या जागी बी स्क्वेअर असतं. सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. दिस इज फॉर सर्कल कंडिशन फॉर टँजन्सी. दिस इज फॉर इलिप्स. आता हे तुमच्या सगळं डोक्यावर जात असेल, पण मी सांगतो की मग अरे हे आम्हाला शिकवलेलं नाही, आम्हाला काही सुद्धा नव्हतं, तरी सुद्धा हे जेव्हा मी घेईन ना तुम्हाला ट्रिगोनॉमेट्री नंतर आपला सर्कलच टॉपिक, सर्कल मध्ये समजणार. ठीक आहे, सर्कल टँजन्सी पर्यंत कम्प्लीट करू शकतो आपण, पण इलिप्स, पॅराबोला आणि हायपरबोला जे कोनिक सेक्शन आहे त्याच्या टँजन्सीसाठी आपल्याला डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह लागतं. आणि डेरिव्हेटिव्ह तर आपण शिकलेलो नाही. डेरिव्हेटिव्ह साठी लिमिट शिकावं लागेल. लिमिट शिकल्यावर डेरिव्हेटिव्ह शिकावं लागेल थोडंसं फार. त्याचं काहीतरी ऍप्लिकेशन म्हणजे ते मी तुम्हाला तेव्हा सांगतो, ते शिकावं लागेल. मग तेव्हा समजेल, मग तेव्हा कंडिशन फॉर टँजन्सी ऑफ इलिप्स समजेल, तेव्हा कंडिशन फॉर टँजन्सी ऑफ पॅराबोला, कंडिशन फॉर टँजन्सी फॉर हायपरबोलाची कंडिशन फॉर टँजन्सी असते ए स्क्वेअर एम स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इक्वेशन ऑफ सर्कल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. इक्वेशन ऑफ इलिप्स इज एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. इक्वेशन ऑफ हायपरबोला हे असतं हायपरबोला कोनिक सेक्शन एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. दिस इज इक्वेशन फॉर हॉरिझॉन्टल. आडवा इलिप्स असेल तर, उभा इलिप्स साठी परत बदलतो फॉर्म्युला, सेम टू सेम ॲज तिथे आडवा हायपरबोला नसतो, ते कॉन्जुगेट हायपरबोला असतो. हे सेंटर हे आपण बघतोय बघा, सर्कल आपण शिकतोय स्टँडर्ड युनिट सर्कलच्या भाषेत शिकतोय, फक्त आरच्या जागी आपण 1 म्हणतो. पण जेव्हा काय म्हणतो त्याला पॉइंट जो आहे ना, पॉइंट दुसरा आहे, तेव्हा मग शिफ्ट ऑफ ओरिजिन कन्सेप्ट लावा लागतो. तो काय तो शिकायचा आहे आपल्याला, खूप शिकायचंय, भरपूर शिकायचं, मस्त शिकायचंय. हे येडा होईल तुम्ही जेव्हा याचं डेरिव्हेशन तुम्हाला जमेल ना, येडा होईल. फक्त हर मैदान फतेबायचं आपलं हे मी तुम्हाला शिकू शकतो रे, हे मी सांगतोय. कारण की हे आम्हाला जरी शिकवलं नव्हतं ना सरनी, तरी मी आता यात काय डोकं लावलं का बरं, आपण 10वीतलं वापरलं ना सगळं, आपण सगळंच्या सगळं 10वीतलं वापरलं, यात काही सुद्धा डोकं वापरलेलं नाही. फक्त काय होतं रे 11वीतलं, नवीन काय नव्हतं, फक्त काय होतं स्टँडर्ड युनिट सर्कल, बस तेवढाचा कन्सेप्ट होता. तेवढे फक्त कोऑर्डिनेट फाइंड करायला जमलं पाहिजे है ना. पी चे कोऑर्डिनेट काय आले, कॉस ए साइन ए. बाकी तर सगळं 10वीतलं. डिस्टन्स फॉर्म्युला 10वीत शिकला होता, समजतंय. थेरम 10वीत शिकला होता कॉर्डचा. म्हणून तर माणसं म्हणतात रे 10वीत अभ्यास करा, 10वी सोपी असते पण अभ्यास करावा लागतो ना. तुम्ही तेच करत नाही. ठीक आहे, पुढे जायचं. ओके, 1 मिनिट हा. तर हा फॉर्म्युला मिळाला, ह्याचा जरा तुम्ही काही करा, सोडवा, प्रूफ करा किंवा स्क्रीनशॉट घ्या, नंतर लिहून काढले तरी चालतं. मी आता खोडतो हे, कारण मला ह्याची गरज आहे, खोडतो. तर पहिला फॉर्म्युला बघितला बघा, कॉस ऑफ ए मायनस बी. कॉस बी मायनस आहे ना, पण इथे प्लस असणार कारण की कॉस फंक्शन आहे. कॉस फंक्शन हे मायनसला प्लस करणारा असतं नेहमी. ते तुम्हाला नंतर मी सांगतो की कसे लक्षात ठेवायचे फॉर्म्युले. साइन ए साइन बी. ठीक आहे, मला पाहिजे कॉस ऑफ ए प्लस बी.
कसं लिहिणार म्हणून सर, हे बघा ए प्लस बी ला मी असं लिहू शकतो का रे, कॉस ऑफ ए मायनस ऑफ मायनस बी असं लिहू शकतो. काय फरक पडतो ना, बरोबर आहे. मायनस ऑफ मायनस प्लस असतं म्हणून सर, बरोबर आहे ना. मग आता हा जो बी येणार आहे हा फक्त मायनस बी नी रिप्लेस करा ना या फॉर्म्युल्यात. हा जो बी येणार आहे हा बी मायनस बी नी रिप्लेस करा ना, म्हणल्यावर काय ना बघ, कॉस ए कॉस बी, पण इथे बी आहे का नाही, इथे मायनस बी आहे म्हणल्यावर मायनस बी लिहा. कॉस ऑफ मायनस बी, फॉर्म्युला काय मायनस आहे ना, म्हणलं इथे प्लस लिहावं लागणार, कारण इथे बघ ना कॉस ऑफ ए मायनस बी, इथे पण आहे कॉस ऑफ ए मायनस ऑफ मायनस बी आहे म्हणून सर. काहीतरी अँगल आहे तो आपण इथे लिहितोय, पण मायनस आहे ना मध्ये, म्हणल्यावर इथे प्लस असलं पाहिजे, कारण की फॉर्म्युला बघा ना प्लस आहे ना. साइन ए साइन बी, पण इथे बी आहे का नाही, मायनस बी आहे म्हणल्यावर इथे मायनस बी लिहावं लागणार. आता कळलं असेल का शिकवलं ते. आता ज्यानं हे बघितलं नाही, की ज्याला माहित नाही कॉस ऑफ मायनस थिटा हा कॉस थिटा बरोबर असतो, साइन ऑफ मायनस थिटा हा मायनस साइन थिटा बरोबर असतो. प्लीज कृपया करतो देवा त्यानं थर्ड लेक्चर बघावं. थर्ड लेक्चर का चौथं लेक्चर बघावं, किंवा तिसरं चौथं असेल, आता माझ्या लक्षात नाही. तिसरं चौथं झोन बघावं, ट्रिग्नॉमेट्री फर्स्टचं आताच झालेलं आहे, कारण की समजलं पाहिजे कसं आलं, समजलं पाहिजे ना. कॉस आहे, हे बघा कॉस काय, कॉसला मायनस का असतं रे, कॉस ऑफ मायनस थिटा हा कॉस थिटा बरोबर असतो. हा फरक पडणार का नाही ना, मग कॉस बी लिहा ना मग सर. आणि साइन ऑफ मायनस थिटा हा मायनस साइन थिटा बरोबर असतो, म्हणल्यावर इथे काय होणार मायनस साइन बी, पण इथे प्लस आहे म्हणल्यावर प्लस मायनस काय होणार, मायनस साइन ए साइन बी प्लस इंटू मायनस काय होणार, मायनस होणार ना, कारण की हा मायनस होणार, हा जो अँगल आहे ना पूर्ण हा मायनस होणार, म्हणल्यावर हा त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणल्यावर हा जो साइन ए साइन बी मायनस होणार ना पूर्ण, म्हणल्यावर हा प्लस ऑफ मायनस मायनस. बरोबर आहे ना, समजतंय तुम्ही असं लिहिता 3 ऑफ -5 असं लिहू शकता ना, 3 प्लस ऑफ -5 तेच आहे ना, फक्त हे प्लसला मायनस साइन फक्त असं लिहिलं की संपलं. साइन ऑफ मायनस बी का असतो, मायनस साइन बी, तर तो मायनस साइन या पूर्ण ह्याला मल्टिप्लिकेशनला आहे ना, पण इथे प्लस आहे पण ते मायनस आलं. बरोबर आहे. असंगाशी संघ प्राणाशी गाठ, असंगाशी संघ प्राणाशी गाठ. मायनस बी नी कोणाशी संघ गेला, सॉरी बी नी कोणाशी संघ गेला, मायनसशी, म्हणल्यावर बघा होताचं नव्हतं झालं, प्लसचं काय झालं, मायनस झाला ना, म्हणल्यावर कुठे काय फॉर्म्युला मिळाला, चौथा सॉरी कॉस ऑफ ए प्लस बी, काय फॉर्म्युला मिळाला, कॉस ऑफ ए प्लस बी, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. आधीचा फॉर्म्युला काय होता, कॉस ऑफ ए मायनस बीचा होता, तिथे काय होतं प्लस होतं, आता इथे प्लस आहे तर इथे मायनस आहे. साइनच्या मध्ये असं नाही, साइन ऑफ ए प्लस बी, पण मध्ये जे असतं ना, मध्ये प्लसच असतं, पण ते तो कॉसचा आणि साइनचा फॉर्म्युला वेगळा आहे, तो समजतो. पण जर साइनच्या मध्ये प्लस असतं तर फॉर्म्युल्यात पण प्लस, साइन मध्ये जर मायनस असेल तर फॉर्म्युल्यात पण मायनस, हे लक्षात ठेवा. कॉस मध्ये जर मायनस असेल तर फॉर्म्युल्यात प्लस, आणि कॉस मध्ये जर प्लस असेल तर फॉर्म्युल्यात मायनस. एवढं समजतंय का बघा. तर 2 नवे फॉर्म्युले मिळाले बघा सुरुवातीलाच. कॉस ऑफ ए मायनस बी, कॉस ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी, कारण की इथे मायनस आहे, कॉस फंक्शन आहे, कॉस ऑफ ए प्लस बी, कॉस ऑफ ए प्लस बी कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. These are the great formulas which are very important. फिजिक्स मध्ये येतात, ठीक आहे. अजून पुढे खूप ठिकाणी डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, ब्रह्मसाठ फॉर्म्युले, लिमिट, कंटिन्युटी, सगळा कॅल्क्युलस फॉर्म्युलांवर येतो, ठीक आहे. समजतंय.
पुढे जायचं, पुढचा थेरम बघायचा. ओके, हा थेरम बघायचा आधी आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला रे? आपल्याला फॉर्म्युला मिळाला बघा, कॉस ऑफ ए मायनस बी. सांगा बरं फॉर्म्युला, सांगा बरं तेवढा साधा. कॉस ए कॉस बी, हे बघा साइन मध्ये बघा, इथे प्लस आहे की नाही, इथे पण प्लस आहे बघा, प्लस कॉस मध्ये मायनस आहे आणि इथे असणार प्लस, प्लस साइन ए साइन. ठीक आहे, मी रिप्लेस करतो बघा, ए रिप्लेस करतो पाय बाय 2 नी, पाय बाय 2 म्हणजेच 90, पाय बाय 2 म्हणजेच 90 डिग्री, आणि बी रिप्लेस करतो कुठलाही अँगल थिटा. पुट करा ना, मग पुट करा म्हणल्यावर कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा, कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा, कॉस पाय बाय 2 कॉस थिटा. वापरायला शिका ना फॉर्म्युला, कॉस पाय बाय 2 कॉस थिटा. मायनस आहे म्हणून सर याच्यात कॉस मध्ये म्हणल्यावर फॉर्म्युला काय होणार प्लस. आता असं का, असं का साठीच प्रूफ घेतलं ना रे, असं का साठीच प्रूफ घेतलं. ठीक आहे, असं का विचारायची वेळ जाणून देत नाही मी तुम्हाला, शब्द देतो असं का म्हणावं सर. ठीक आहे, काही गोष्टींसाठी असं थोडंफार हा ना, कोणीही सर्व गुण संपन्न नसतो, तसाही कुठला फॉर्म्युला सर्व गुण संपन्न नसणार, त्याला काहीतरी मानावं लागतं ना. साइन ए, साइन ए आहे का इथे, नाही पाय बाय 2 आहे, पाय बाय 2 लिहा ना. साइन थिटा, आता कॉस पाय बाय 2 किती असतो रे, 0 म्हणल्यावर ही पूर्ण क्रम गेलीच ना रे, 0 गेली ना, गेली म्हणल्यावर कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजेच कॉस ऑफ 90 मायनस थिटा, कॉस ऑफ 90 मायनस थिटा. साइन पाय बाय 2 किती असतो 1, म्हणल्यावर साइन थिटा असतो का, कारण की भाय साइन पाय बाय 2 1 इंटू साइन थिटा, साइन थिटा. हा मिळाला बघा फॉर्म्युला. 10वीत हा शिकला असाल तुम्ही, राईट अँगल ट्रायंगलनी पण शिकू शकता. कॉस ऑफ 90 मायनस थिटा हा साइन थिटा बरोबर असतो, सेम टू सेम ऍज इट इज साइन ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा कॉस थिटा बरोबर असतो. इथे जर प्लस असतं ना रे, इथे जर प्लस असतं तर काय केलं असतं रे, इथे मायनस झाला असतं ना, इथे मायनस झाला असता, पण दिस इज अ मायनस. असंगाशी संघ प्राणाशी गाठ, मायनस बरोबर मैत्री मायनस मध्ये. साइन पाय बाय 2 किती 1, मायनस साइन थिटा येणार ना, कारण की दिस इज अ मायनस साइन हियर, सो दिस इज मायनस. बर मला सांगा, हा कुठे गेला रे, कुठल्या क्वाड्रंट मध्ये गेला हा? पाय बाय 2 प्लस थिटा, पाय बाय 2 प्लस थिटा कुठल्या क्वाड्रंट मध्ये गेला बघा, इथपर्यंत पाय बाय 2, कुठला तरी थिटा इथे आला बरोबर, म्हणजे पाय बाय 2 प्लस थिटा इथं, म्हणजे कुठला सेकंड क्वाड्रंट. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस काय असतो निगेटिव्ह, कॉस ऑफ कुठला तरी थिटा जो सेकंड क्वाड्रंट मध्ये, तिथे कॉस का असतो निगेटिव्ह. आला का निगेटिव्ह बरोबर. लिंकेज आहे रे, लिंकेज आहे. आता हे तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायची गरजच नसते. जेव्हा आपण अलाइड अँगल म्हणून बघणार ना कन्सेप्ट पुढे, अलाइड अँगल म्हणून एक पुढचा कन्सेप्ट बघणार ना, त्यामध्ये तुम्ही डायरेक्ट सांगा, डायरेक्ट तिथे फक्त कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा पर्यंत नाही बोलणार तुम्ही, तिथे बोलणार कॉस ऑफ 3 पाय बाय 2 मायनस थिटा, कॉस ऑफ 3 पाय बाय 2 मायनस थिटा. तुम्ही डायरेक्ट सांगणार मायनस साइन. कसं काय म्हणू सर, कॉस ऑफ 2 पाय मायनस थिटा, तुम्ही डायरेक्ट सांगणार साइन थिटा. कसं काय ते अलाइड अँगल मध्ये होणार, तुम्ही पटपट सांगणार, तोंडी सांगणार, आणखी तसं करूनच घेणार आपण. ठीक आहे, फक्त एवढं इथे काय शिकला म्हणून सर, या फॉर्म्युलामध्ये काय शिकला, कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा, कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा हा साइन थिटा बरोबर असतो. जो मी अजून आठवत आहे बघा, मी चौथं लेक्चर घेतलेलं, चौथं लेक्चर मध्ये शेवटचं ऑब्जेक्टिव्ह हे तुम्हाला मी टॅन मध्ये सांगितलेलं. टॅन तसंच सेम, तुम्ही साइन आणि कॉसचा जर रेशो घेतला तर टॅन ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा कॉस थिटा, सॉरी कॉट थिटा, तसंच सेम टू सेम. आता तुम्ही कॉस साइन मिळाला की आई बाप मिळाला की लेकर पण आपोआप येणारच, नॉट अ जोक. ठीक आहे, आणि कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस थिटा हा साइन थिटा बरोबर असतो. ठीक आहे, समजतंय. तर आपल्याला हे प्रूफ करायचं, काय प्रूफ करायचंय, साइन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. पुढे जायचं का रे, सॉरी पुढे नाही जायचं, आता प्रूफ करायचं ना, पुढे कशाला जायचं, प्रूफ करून दाखवा म्हणून सर. ठीक आहे, प्रूफ करून दाखवा. तर साइन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, हा प्रूफ करायचा आपल्याला. ठीक आहे, प्रूफ करून दाखवतो. मी काय करतो, असं लिहितो, कॉस ऑफ, ठीक आहे,
साइन ऑफ ए प्लस बी येणार आहे. ठीक आहे, साइन ऑफ ए प्लस बी ला मी असं लिहू शकतो का रे, कॉस ऑफ पाय बाय टू मायनस ए प्लस बी. का नाही लिहू शकत ना, का नाही लिहू शकत म्हणून मी सांगतो तुम्हाला. व्हाय नॉट लिहू शकतो ना मी असं, कॉस ऑफ पाय बाय टू मायनस. आता तर बघितलं ना, कॉस ऑफ पाय बाय टू मायनस थिटा. काय बघितलं रे, कॉस ऑफ पाय बाय टू मायनस थिटा साइन थिटा असतो ना, तेच ना. फक्त थिटाच्या जागी मी ए प्लस बी लावला ना, फक्त संपला ना विषय. ठीक आहे, मग आता मी साइन ऑफ ए प्लस बी ते असंच राहणार, ए प्लस बी असंच राहणार. ठीक आहे, इथे फक्त मी काय करतो, मायनस साइन आत घेऊन जातो, कंसाच्या आत घेऊन झालं तर ते दोघाला लागणार. पण मला ते असं लिहायचंय, पाय बाय टू मायनस ए मायनस बी असं लिहायचंय मला. मुद्दाम लिहायचंय. का म्हणावं सर, नाही मला मुद्दाम लिहायचं. बरं ठीक आहे, मुद्दाम तर मुद्दाम. साइन ए प्लस बी. आता हा फॉर्म्युला काय झाला म्हणा सर, हा फॉर्म्युला आहे बघा. ठीक आहे, हा फॉर्म्युला कॉस ऑफ ए मायनस बी बरोबर झाला का. कसं काय म्हणा सर, इथे तर पाय बाय टू आहे. अरे भावना समजून घ्या ना. हा एक कुठला ट्रायंगल घ्या, त्याला ए डॅश म्हणा, हा बी आहे त्याला बी डॅश म्हणा. मग कॉस ऑफ ए डॅश मायनस बी डॅश काय असणार, कॉस ऑफ ए डॅश कॉस ऑफ बी डॅश. कुठला तरी अँगल ए बी. नावाला काय म्हणा असू दे ना, एक्स वाय म्हणा, काही म्हणा ना. कॉस ऑफ एक्स मायनस वाय, कॉस एक्स कॉस वाय प्लस साइन एक्स साइन वाय. तसंच वापरा ना. मग इथे काय आणा, कॉस ऑफ पाय बाय टू मायनस ए कॉस बी प्लस का म्हणावं सर, कारण की इथे कॉस मध्ये मायनस आहे. असं का साठी प्रूफ झोन बघावं, संपला ना विषय. साइन ऑफ पाय बाय टू मायनस ए साइन बी. आता इथे तर मायनस बी आहे म्हणून सर. अरे असं का करता म्हणून. आता तर इथे जर तुम्ही असं मायनस बी म्हणून सर आणि तिथं मग तुम्ही साइन बी घेतलं, ह्याच्यासाठी परत फॉर्म्युला नीट बघा ना. काय फॉर्म्युला, साइन कॉस ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. तिथे कुठे आहे का मायनस बीनस घेतलाय का मध्ये फॉर्म्युला, नाही. समजला ना. मग आता परत तोच फॉर्म्युला बघा, कॉस ऑफ पाय बाय टू मायनस थिटा साइन थिटा. मग ते लावा ना मग, साइन ए साइन ऑफ ए प्लस बी साइन ए कॉस बी प्लस साइन ऑफ पाय बाय टू मायनस थिटा कॉस थिटा. उलट बरोबर आहे, कॉस ऑफ पाय बाय टू मायनस थिटा साइन थिटा असतो. ठीक आहे, मग साइन ऑफ पाय बाय टू मायनस थिटा ऑब्विसली कॉस थिटा बरोबर असणारच ना, कॉस ए साइन बी. समजतंय मिळाला का फॉर्म्युला. हेन्स द प्रूफ. संपला. और हा बरोबर, हेन्स द प्रूफ. अरे वा म्हणा, ग्रेट. साइन ऑफ ए प्लस बी. अरे वा, कॉस ऑफ पाय बाय टू मायनस ए प्लस बी कॉस ऑफ पाय बाय टू. कसलं भारी हा, मिळाला का बघा बरं. साइन फंक्शन कसलं भारी फंक्शन हा, देवाचं फंक्शन. आमच्या सरांच्या भाषेत देवाचं फंक्शन. साइन म्हणतं जर पहिल्यांदा मी जर ए घेतला तर माझ्या बरोबर कॉस असलाच पाहिजे. ठीक आहे, जे आहे ते आहे. म्हणजे जर प्लस असेल तर प्लस, ठीक आहे, तोट्यात असेल तर तोट्यात, नफ्यात असेल तर नफा. आहे त्या परिस्थितीला काय म्हणतात त्याला, आहे त्या परिस्थितीला सामावून घेण्याचा साइन. म्हणजेच ठीक आहे, सज्जनांचं फंक्शन. साइन सज्जनांचं, कॉस कजाक फंक्शन. बरोबर आहे, साइन सज्जन कॉस कजाक का म्हणावं सर, बघा ना. कॉस ऑफ ए प्लस बी, इथे प्लस आहे तर भाड्याने काय केलं, भाड्याने मायनस घातलं. ते मायनस कोणाला दिलं तरी, साइनला दिलं ना. माझं कॉस ए कॉस बी आणि मायनस ऑफ घाल तुझे तिकडे, तुझे वाटतील ते कार्य तुझं वाईट होते. साइन ए साइन बी. कजाकच माणूस असं म्हणणार ना, कजाकच माणूस म्हणणार माझं प्लस. आणि कजाक माणूस इतका वाईट वागतो वागून सुद्धा जर त्याच्या बाबतीत जरी वाईट झालं ना, ठीक आहे, आणि त्याच्यात जर ते तोट्यात गेलं म्हणजे समजा जर मायनस आहे बघा, तोट्यात गेलं, कॉस ऑफ ए मायनस बी तोट्यात जाणार ना, मायनस आलं, चांगलं बघायला लागतं बघा. कजाक माणसाचं एवढं चांगलं.
कजाक माणसाबाबतीत जर वाईट व्हायला लागलं तर तो चांगल्या माणसाची चांगलं वागतो, आणि कजाक माणसाची जर चांगलं व्हायला लागलं ना तर तो चांगल्या माणसाची वाईट वागतो. सरळ सोबत बघा, कजाक माणूस ओळखायचा आहे ना तुम्हाला. साईन नाही बघा, साईन जर तुम्ही हे बघा, जर इथे -b असं लिहिलं ना तुम्ही ना, आता हा फॉर्म्युला मिळाला बघा तुम्हाला, साइन ऑफ a प्लस बी. ठीक आहे, मला साइन ऑफ a मायनस बी पाहिजे. काय करणार रे, असं लिहिणार का, असं लिहिणार का ना, असं लिहिणार ना, साइन ऑफ a मायनस बी असंच लिहिणार ना तुम्ही. मायनस साईन कोणाला लिहिणार, बीला. मग आता इथे कॉस मायनस बी येणार, फरक नाही पडणार. पण जेव्हा साइन मध्ये येणार तेव्हा साइन ऑफ मायनस बी हा काय होणार, मायनस साइन बी. असंगाशी संघ प्राणाशी गाठ. प्लस होता पण मायनस बरोबर हात मिळवला, काय होणार, मायनस. काय होणार, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. साइन ऑफ ए मायनस बी, साइन ऑफ ए मायनस बी. परत एकदा, साइन ऑफ ए प्लस बी. नीट समजलं नसेल तर परत एकदा सांगतो. साइन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी. साइन सज्जनांचं फंक्शन आहे, एकट्या एकट्याला नाही घेणार, स्वतःचा स्वतः नाही बघणार ना, सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करणार. कॉस ए साइन बी. मला ए मिळालं ना, आता पुढच्या वेळेला कॉस ला ए मिळू दे, मला साइन बी, मलाच बी चालेल. जसं आहे तसं, प्लस ला प्लस. ठीक आहे, साइन ऑफ ए मायनस बी. साइन ऑफ ए मायनस बी असं लिहू का रे मी, साइन ऑफ ए मायनस बी, साइन ऑफ ए प्लस ऑफ मायनस बी असं लिहू शकतो ना. आता बी कशाने रिप्लेस केला, मायनस बी नी. आता कॉसला फरक पडणार का, नाही. कॉस ऑफ मायनस बी, कॉस शिव्या घालणार बीला, ए तू काही असू दे, मी तुला कॉस बीच लिहिणार. तू घाणेरडा असू दे किंवा चांगला असू दे, तुझी अवकात काढायची म्हणल्यावर काढणार. कसं, चौथी नापास मंत्री इंजिनियरची कशी, सॉरी IIT इंजिनियरची कशी अवकात काढतो, हा ना. चौथी नापास मंत्री असतो ना तो. म्हणून तर सगळे इंजिनियर कुठल्या तर पोस्टच्या खाली तुम्ही बघा ना, IAS व्हायचं ते कलेक्टर बनतातच. IIT मधून शिकलेला परत कलेक्टर व्हायची काय गरज, का होता तरी असं सगळं. चौथी नापास मंत्री शिवा करतो, ए भाड्या IIT मधनं इंजिनियर झाला एवढं कळत नाही वय तुला, अरे लगा IIT मधनं इंजिनियर झालाय, त्याची काय अवकात ठेवतो तू, किती अभ्यास करून आलाय ती ना. 14 15 तास सलग अभ्यास केला, तेव्हा कुठं ती IIT त्याला पास झालं ती. मग काय इज्जत काढतो तिची तू, चौथी नापास मंत्री. तसंच झालं नाही ती कॉस्ट. तू पॉझिटिव्ह असू दे, तू निगेटिव्ह असू दे, मी तुझी अवकात काढणार, मला कॉस्ट बीच लिहायचे का, कजाक फंक्शन आहे ना. त्याला निगेटिव्ह असू दे का पॉझिटिव्ह असू दे, त्याला फरक नाही पडत. त्याला काय लिहिणार ती, साईन आहे पण बी मायनस आहे ना, पण कॉसला नाही फरक पडत. पण साईनला जसं आहे तसं आहे तशी परिस्थिती मी स्वीकारणार. पण इथे साइन ऑफ मायनस बी मायनस साइन होणार, म्हणजे इथे प्लस काय होणार, मायनस कॉस ए साइन बी. समजतंय का रे, समजतंय का. मग तुम्हाला एक फॉर्म्युले मिळाले बघा, परत 2 फॉर्म्युले, मगाचे 2 आताचे 2, जमीन आसमानाचा फरक आहे. हा, घोळ होणार. त्यासाठी तर प्रॅक्टिस पाहिजे, त्यासाठी तर प्रूफ सांगतोय, त्यासाठी तर एवढं इन डिटेल शिकवतोय, समजून सांगतोय. साइन ए कॉस बी, इथे प्लस आहे ना, साइन म्हणणार आहे तसं, सज्जनांचं फंक्शन आहे साइन सज्जनांचं फंक्शन आहे तशी परिस्थिती मी स्वीकारणार. प्लस असू दे, प्लस लिहा, कॉस ए साइन बी, साइन ऑफ ए मायनस बी. ठीक आहे तशी परिस्थिती, मायनस आहे ना, मायनस चालेल मला. साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मग आजचे 2 पण खूप इम्पॉर्टंट होते, सॉरी हे 2 इम्पॉर्टंट खूप महत्वाचे होते. अँड नाव दिस इज, ठीक आहे, समजतंय. स्क्रीनशॉट घ्या, लिहून काढा, काही करा. ठीक आहे, समजलं पाहिजे. साइन ऑफ मायनस बी लावला इथे, साइन ऑफ मायनस बी हा मायनस साइन बी बरोबर असतो, कॉस नाही फरक पडत. आता असं का म्हणावं सर, साइन ऑफ मायनस बी. कृपया ते ना जाऊन लेक्चर नंबर 3 का लेक्चर नंबर 4 बघावं
त्यामध्ये मी ट्रिगॉनॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ निगेटिव्ह अँगल्स हा एक स्पेशल युनिट शिकवलेला आहे. ते जो तेवढं जरी बघितलं तर समजेल. ठीक आहे, मग तो मला नाही शिव्या खाणार. पण जेव्हा जर मी तुला साइन ऑफ मायनस बी, तर त्याला मी सांगितलं की मायनस आहे, भाड्या मला शिव्या घालणार आहे तू माणूस. का असं का सांगतो, का तुला बेसिक येत नाही का? त्यासाठी तर मी शिकवलं ना रे फर्स्ट लेक्चर एवढं, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. ठीक आहे, नाहीतर मला कॅल्क्युलसला स्टार्ट केलं असं ना, कॅल्क्युलस 50 मार्काला वेटेज घेऊन येणार MST CET ला, मी पहिल्यांदाच तो हात घेतला असताना रे. नाही, पण मला समजतंय ना, कारण की कॅल्क्युलस शिकायचं असेल तर हे सगळं पक्क पाहिजेच आहे, कारण की हे तिथे लागतं. अरे मी म्हणलं ना 5000 गणित डेरिव्हेटिव्हची, त्यामध्ये काहीतरी ट्रिगोनॉमेट्री असणारच ना. ठीक आहे, समजते का रे? समजते का? त्याचं तर हे खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत, हे तुम्ही एका वहीत लिहा, व्यवस्थित लिहा. आता ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेतलाय का? बर, जर नाही घेतला असाल तर घ्या, किंवा लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या, कारण मी हे खोडणार आहे. आता मी परत एकदा कॉस पासूनचे फॉर्म्युले लिहितो. कॉस फंक्शन कसं आहे रे? कजाक फंक्शन आहे, बरोबर. कॉस फंक्शन कसं आहे? कजाक फंक्शन. कॉस काय म्हणणार? माझं मला वेगळं पाहिजे, कजाक आहे ना, म्हणल्यावर कॉस ए माझं वेगळं पाहिजे, साईनला जागा नाही देणार ते. आता साईन म्हणणार मला जर कुठं तर दे. ठीक आहे, साईन आध्यात्मिक आहे ना, थोडंफार समजून सांगणार. तर कॉस मस्त वालंय, कॉसचं चांगलं होतंय. चांगलं कसं काय होतंय म्हणा सर? प्लस आहे ना, पॉझिटिव्ह आहे, प्लस आहे म्हणल्यावर तो वाईट चांगल्या माणसांची कसं वागणार? वाईट म्हणजेच काय? मायनस साईन देणार ना साईनला. साईन ए साईन बी असं आमच्या सरांनी आम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, आणि तो आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजला. आता कॉस बघा, कॉसचं वाईट व्हायला लागलंय. का वाईट व्हायला म्हणावं सर? ए मायनस बी, मायनस झालं ना, म्हणल्यावर आता वाईट माणसाचं जर वाईट होत असेल तर चांगल्या माणसांची चांगलं वागतो ऑब्विसली. म्हणल्यावर कॉस ए कॉस बी, तरी सुद्धा तो आपला मूळचा स्वभाव सोडतो का? नाही. कसला स्वभाव म्हणतो रे? बघा ना, एकटं मला पाहिजेच आहे, मला दुसरी माणसं सहन होतच नाही. सॉरी, साइन ए साइन बी. आता हे फॉर्म्युला हा सगळ्यात पहिल्यांदा प्रूफ केलाय म्हणून सर आपण, साईनचा म्हणून सर साइन फंक्शन्स ऑफ कंपाऊंड अँगल ए प्लस बी. साइन काय म्हणते? आहे तशी परिस्थिती मी स्वीकारणार, मी सज्जन माणूस आहे. ठीक आहे, आज जर मी घेतला तर माझ्याबरोबर कॉस सुद्धा चालेल तर चालेल. साइन ए कॉस बी आहे तशी परिस्थिती म्हणल्यावर प्लस, कारण की ते प्लस आहे, साइन फंक्शन आहे, सज्जन आहे. आता साइन म्हणणार मला आता ए मिळाला की नाही, आता मी बी घेतो आणि कॉसला ए देतो. समजा सज्जन आहे रे, सज्जन आहे. का असा स्वभाव आहे साईनचा? सज्जनचा आहे. आणि साइन ऑफ ए मायनस बी काय मिळाला रे? साइन ऑफ ए मायनस बी मिळाला. आहे तशी परिस्थिती स्वीकारणार, निगेटिव्ह. साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. समजते का रे? समजते? ठीक आहे, तर मी काय करतो आता बघा, हे तुम्हाला फॉर्म्युले मी लिहून दिलेले आहे, पुढे पण आहे अजून फॉर्म्युला. पण मी काय करतो, इथे लेक्चर मी थांबवतो. का थांबवतो म्हणावं सर? हे पुढचं तुम्हाला येत नाही का? येतं ना, खूप काही येते. हे बघा, इथपासून तर फक्त एवढंच आहे, इथपासून फक्त संपलंच आहे, एवढंच राहील. ठीक आहे, कशाला उगं थांबू ना, कारण काय रे, खूप टाइमिंग झालाय. आता करा मी काय झालं म्हणा सर, मी खरं मला शिव्या बसायला पाहिजे. मी तुम्हाला म्हणतो की बाहेर जाऊ नका, पण मी काय केलं, मी 12 वाजता बाहेर गेलो गाडी घेऊन 4 चाकी, आणि आलोय 9 वाजता, रात्री 9 साडेनऊ वाजता. कुठे गेलता म्हणा सर? हिंडायला. असंच कुठं तर काम असतं पर्सनल, गेलो होतो. आणि मग 9:30 वाजता आलो, मग जेवलो, कारण की या टायमात मी काही खाल्लं नव्हतं. आणि आलो, जेवलो, मग थोडंसं बसलो की तुमच्यासमोर बसलो. आता खूप टायमिंग झालाय, पण बहुतेक घेतो मी, काय फरक नाही पडत मला. पण फास्ट नाही झालं पाहिजे मला, मुलांना समजलं पाहिजे. ठीक आहे मग, ठीक आहे, समजलं पाहिजे ना तुम्हाला. तर हे फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत, हे पण समजतंय. आता मी तुम्हाला म्हणणार आहे, हे बघा, ए प्लस बी, तसंच ए मायनस बीचं पण आहे. फक्त टॅन मध्ये तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं, टॅनचा कुठलाही फॉर्म्युला असो, टॅनचा कुठलाही फॉर्म्युला असो जगातला, त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये 1 टर्म येणार म्हणजे येणारच.
त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये 1 टर्म येणार म्हणजे येणारच. जगातला टॅनचा कुठलाही फॉर्म्युला असू दे, त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये 1 टर्म येणार म्हणजे येणार. समजतंय? परत एकदा सांगतो, जगातला टॅनचा कुठलाही फॉर्म्युला असू दे, त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये 1 टर्म येणार म्हणजे येणारच. ठीक आहे. आता बघा, थोडंसंच राहिलंय यापुढे एक 10-15 मिनिटात संपून जाईल. पण टॅन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला मी तुम्हाला शिकवतो. आता टॅन का असतो रे? टॅन थिटा का असतो रे? टॅन थिटा असतो साइन थिटा अपॉन कॉस थिटा. थोडंसंच राहिलंय, समजून घ्या. टॅन ऑफ थिटा असतो साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणल्यावर टॅन ऑफ ए प्लस बी का असतो रे? टॅन ऑफ ए प्लस बी का असणार आहे? ऑब्विसली ना, साइन ऑफ ए प्लस बी ऑन कॉस ऑफ ए प्लस बी. आता मगाचे फॉर्म्युले वापरा ना रे. वापरा. साइन फंक्शन आहे तसं सज्जनांचं फंक्शन आहे, प्लस आहे तशी परिस्थिती स्वीकारणारं फंक्शन आहे. ठीक आहे. अजून जर मला ए मिळाला तर बी कॉसला द्या, कॉस बी प्लस आहे तशी परिस्थिती कॉस ए. मला ए मिळाल्या, आता या टायमाला कॉसला ए द्या, मी बी घेतो साइन बी. आता खाली बघा, कजाक फंक्शन आहे, चांगलं होतंय कॉसचं. कजाक फंक्शन आहे, कॉसचं चांगलं होतंय म्हणल्यावर जेव्हा वाईट माणसांचं चांगलं होतं तेव्हा तो चांगल्या माणसांशी वाईट वागतो. आपल्यावरनच तुम्ही हे करा ना. आम्ही वाईट आहे का माणूस? नाही रे, तुमच्या आजूबाजूला माणसं असतात ना. कॉस ए कॉस बी प्लस आहे, पण इथे फॉर्म्युल्यात मायनस येणार. साइन ए साइन बी. आम्हाला वाईट म्हणता म्हणून सर? नाही, कशाला मी तुम्ही माझं काय मी तुम्हाला वाईट बरोबर? तुम्ही माझं काय केलं आहे का वाईट? आता मी काय म्हणतो मला प्रतिकार नीट व्यवस्थित मला समजून. ठीक आहे. हे तुम्हाला खूप ठिकाणी करायचं आहे, पण मला समजून घ्या. कुठेही असू दे, असं जर दिसलं तुम्हाला वर साइन, तर ही जी टर्म असते ना रे, इथं प्लस असू दे मायनस असू दे, ही जी टर्म येते ना रे, या सगळ्या टर्मनी डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटरला भागा. परत एकदा सांगतो, ही जी टर्म असा कुठलाही फॉर्म्युला तुम्हाला मिळते असं काहीतरी आहे, तर ही जी टर्म असती ना रे, डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटरला या टर्मनी, ते कुठलीही टर्म असू दे त्याला भागा. पण ती टॅनच्या ह्याच्यातच येते. टॅनचा कुठलाही असू दे त्याच्या टॅनच्या ह्याच्यातच येते. ठीक आहे. त्याला भागा ना. मग काय होणार आहे बघा बरं. साइन ए आपण कॉस बीला कॉस बी जाणार, वरती राहणार टॅन ए. ठीक आहे. इथे काय जाणार? इथे कॉस ए जाणार, पण इथे साइन बी अपॉन कॉस बी राहणार म्हणल्यावर टॅन बी. ठीक आहे. आता न्यूमरेटरला भागलं, आता डिनॉमिनेटरला भागा. म्हणल्यावर ह्याला भागा, ह्यालाच नाही भागा, म्हणजे किती येणार? 1 मायनस साइन ए अपॉन कॉस ए टॅन ए. पण गुणाकार आहे ना इथे, साइन बी अपॉन कॉस बी किती? टॅन बी. संपला विषय एंड झालेला आहे. समजते का? बघा, टॅन ऑफ ए प्लस बी तुम्हाला मिळालाय, जाता मिळालाय. किंमत ठेवा, जाता मिळालेला आहे. टॅन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू टॅन ए टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन. आता इथं मायनस आला म्हणून सर, ऑब्विसली टॅन मध्ये कोण आहे? कॉस आहे. आई आणि बाप, त्यामुळे बाप चांगला असेल आणि आई कजाक असेल तर पोरगा थोडा कजाक आणि थोडा चांगला होऊ शकतो. तसंच आहे. टॅन ऑफ ए मायनस बी सांगा बरं मला. आता बघा, प्लस बी हा फक्त मायनस बी ने रिप्लेस करायचा. आता टॅन ऑफ मायनस बी हा मायनस टॅन बी. लिहा ना मग टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1. आता इथे मायनस आहे, पण टॅन ऑफ मायनस बी का असतो? मायनस टॅन बी. तर मग मायनस ऑफ मायनस काय ना, प्लस टॅन
ए टॅन बी. समजतंय का रे? समजतंय? तर हे फॉर्म्युले बघा मी तुम्हाला शिकवलेले आहेत आतापर्यंत. ठीक आहे, मी हे पुढच्या लेक्चरला पण रिपीट करतो. आणि आता सांगतो की मला घ्यायची तयारी आहे. मला हे क्वेश्चन घ्यायची तयारी आहे. परत एकदा सांगतो, मला ही क्वेश्चन घ्यायची तयारी आहे. ठीक आहे, पण काय झाले की रात्रीची खूप 12 वाजलेले आहेत. मी 12 वाजता हे लेक्चर आई रक्ताची शपथ, देवाची शपथ घेऊन सांगतो 11-12 काहीतरी वाजलेले आहे आणि घरच्यांना झोपायचं आहे. त्यामुळे हे असंच्या असं ना पेज म्हणजे ही अशी स्क्रीन मी दुसऱ्या लेक्चरमध्ये मी शिफ्ट करतो. क्वेश्चन मी आता घेत नाही. ठीक आहे, ह्याचे कसं फाइंड करायचं काय सांगा बघा. कसं रे 15 काय असतं रे? 15 असतं 45 वजा 30 असतं का नाही? आता दोघांचा साईन रेशो घ्या. साईन 15 बरोबर साईन ऑफ 45 वजा 30. ठीक आहे, मग आता कुठला फॉर्म्युला वापरायचा? साईन ऑफ ए मायनस बी. काय फॉर्म्युला असतो? साईन ए कॉस बी. आहे तशी परिस्थिती करेक्ट. कॉस ए साईन बी सज्जनांचं फंक्शन आहे ना साईन. कॉसला साईनला 2 लागेल घेऊन येणार. साईन ए किती आहे? 45 1/√2 इंटू कॉस बी √3/2. कॉस 30 आहे ना तिथे. आता हे मी तुम्हाला आहे तसं करतो, फक्त तुम्हाला फास्ट समजून सांगतो. मी हे पुढच्या लेक्चरमध्ये असंच्या असं कॉपी पेस्ट करणार म्हणजे मी घेणार आहे. पण ठीक आहे, कॉस ए का असणार आहे? कॉस ए असणार 1/√2 आणि साईन बी 1/2. आता बघा बरं, हा इथे तर असणार 2√2 त्याच्या असणार √3 - 1 मिळाला. बघा काय मिळालं तुम्हाला? साईन 15 मिळालं. √3 - 1/2√2 परीक्षेला असलंच येतं. तर असं फास्ट खूप झालं हे, पण मी तुम्हाला हे पुढच्या लेक्चरमध्ये शिकवणार आहे. ठीक आहे, आता घरचे ओरडायला लागलेत माझ्या, त्यामुळे मी हे फॉर्म्युले बघा. ठीक आहे, हे मी परत रिपीट करतो पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे तसे फॉर्म्युले रिपीट करतो. हा काय म्हणतो त्याला काय चॅप्टर ट्रिगोनोमेट्री 2 आत्ता सुरू झालेला आहे आणि ही पहिली झलक आहे. अजून खूप मोठी खूप चांगली झलक बघायची. लॉट्स ऑफ फॉर्म्युले बघायचे अजून. हे आत्ता फॉर्म्युले तुमची लिस्ट तयार झालेली आहे. ठीक आहे, मी परत एकदा सांगतो, हा क्वेश्चन फाइंड द व्हॅल्यूज हा मी सेकंड लेक्चरमध्ये शिफ्ट करतो, कारण की आता रात्रीचे खूप मोठे वाजलेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला लेक्चर कधी पण मिळेल, पण मी आत्ताचे लेक्चर रेकॉर्डिंग ज्या टायमाला करतो ना ते खरं सांगतो, म्हणून तर मी थोडं हळू बोलतोय. रात्रीचे 12 का 11:30 वाजलेले आहे. त्यामुळे ना आता माझ्याकडे खरंच वेळ नाही, शपथ सांगतो, पण मी हे सेकंड लेक्चरमध्ये घेणार आहे. त्यामुळे प्लीज सपोर्ट. ठीक आहे, गुड बाय मल्हार बी पुजारी. टेक केअर. बाय. ठीक आहे, बाय. किती झालं रे लेक्चर? अरे 1 तास झालं, म्हणजे अजून मी शिकवलं असतं तर अजून बोंब. ठीक आहे, सॉरी. तर बाय गुड नाईट दिस टाइम, क्योंकि आता 12 वाजलेले आहेत. तर 1 वाजलेला आहे. 1:00:13 माय गॉडनेस. आता तर गेलोच मी, म्हणजे फिनिशच. एवढं 1 वाजता लेक्चर करतो म्हणजे फिनिशच. सॉरी. तर परत एकदा सांगतो की ते जो क्वेश्चन आहे मी असं कधीही करत नाही, पण तो जो क्वेश्चन आहे मी तो सेकंड लेक्चरमध्ये घेतो. फक्त मी तुम्हाला सांगितलं कसं करायचं ते. ठीक आहे, तुम्ही सोडू पण शकता. तर ठीक आहे, टेक केअर, गुड नाईट, बाय.